नमस्कार मंडळी, आज काय स्पेशलमध्ये मी बनवत आहे झिंगी. म्हणजे याला सुकड पण म्हणतात, पण आमच्या इकडे झिंगी असे बोलतात. तर सर्वप्रथम आपण याच्यासाठी लागणारे साहित्य पाहू. इथे मी घेतलेले आहे थोडेसे जिरे, हा मोठा एक बारीक करून कांदा घेतलेला आहे, टोमॅटो आहे, हा धुवून घेतलेला आहे बारीक चिरून, हे मीठ आहे, कोथिंबीर आहे ती पण बारीक चिरून घेतलेली आहे, एक चमचा चटणी घेतलेली आहे लाल तिखट आणि हळदपूड घेतलेली आहे. तर सर्वप्रथम आपण ह्याला थोडंसं भाजून घेऊ. मी इकडं कढई गरम करून ठेवली आहे. तर आपण ह्याच्यामध्ये हे झिंगे टाकून देऊ आणि थोडे परतून घेऊ. दोन मिनटं होत आले आहेत. हे बघा, आता याला आपण काढून घेऊ. आता हे झिंगे मी थोडेसे परतून घेतलेले आहेत गरम करून. तर ह्याच्यामध्ये पाणी घालू व हे स्वच्छ जरासं धुवून घेऊ. तर कढईमध्ये तेल गरम करत ठेवले आहे. तर सर्वप्रथम आपण तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे टाकू. जिरे असे थोडे तडतडायला लागले की त्यामध्ये हा बारीक चिरून ठेवलेला कांदा घालू. तो थोडा परतून घेऊ. त्यामध्ये आपण टोमॅटो पण घालू. म्हणजे काय होईल, तो कांद्यासोबत टोमॅटो पण भाजला जाईल. आणि त्यामध्ये हे चवीपुरतं मीठ, हे पाव चमचा मीठ आहे. कांदा आणि टोमॅटो असा एकजीव करून घेऊ, परतून घेऊ. त्यामध्ये मीठ टाकले की तो टोमॅटो आहे तो भाजला जातो चांगला. आता त्यामध्ये आपण हळदपूड टाकू. ती पण आपण मिक्स करून घेऊ. हळदपूड टाकल्यानंतर त्याला आलेला कलर किती मस्त दिसतो बघा. आता कांदा भाजत येत आहे तेव्हा त्याचा कलर चेंज होत आहे. त्यामध्ये ही चटणी टाकू, लाल तिखट. मी एक चमचा घेतली आहे. मिक्स करून घेऊ आपण. त्यामध्ये आता ही बारीक चिरलेली कोथिंबीर, पण आपण मिक्स करून घेऊ.
तर गॅस बारीक करायचा आणि 2 मिनटं याला 2 सेकंद असंच हे करू द्यायचं. आता हे आपण भाजून धुवून घेतलेले झिंगे आहेत, हे आपण ह्यामध्ये घालू. आणि ह्याला मिक्स करून घेऊ. आहेत मिक्स करून. तर यामध्ये आपण थोडेसे पाणी घालू, 1-2 वाटी. परत ह्याला मिक्स करून घेऊ. पाणी ओतल्यानंतर आपण ह्याच्यावर झाकण ठेवू आणि ह्याला थोडा वेळ शिजू देऊ. तर हे आमचे झिंगे तयार झालेले आहेत. तर हे भाकरीबरोबर खूप छान लागतात. जर रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.